सातत्याने अशाच प्रकारचा खेळ घडू अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड सचिन दादा आणि टीम HD लायन्स. चला नेक्स्ट मॅच नागभूमी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये साई दत्त वॉरियर्स या दोन टीम मध्ये बॅटर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जशी मॅच चालू होईल तुमच्या समोर आवाज असेल निलेश मर्डीकर सरांचा. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, ज्यांनी अल्पावधीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी जाऊन मोठमोठ्या ठिकाणी समालोचन केलेलं आहे, च्या बाहेर असेल किंबहुना रत्नागिरी असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल किंबहुना नवी मुंबई असेल, राहुल शिरसाट सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ऐकलात. त्याच अगोदर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लोरियस तेरा मिनिटं झालेली आहेत आणि सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला संघ आहे नागभूमी स्पोर्ट्स तर एका बाजूला साई दत्त वॉरियर्स. अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नागभूमी स्पोर्ट्स हा संघ आहे प्रतीक दादा पाटील यांच्या मालकीचा, तर साई दत्त वॉरियर्स हा संघ आहे सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या मालकीच्या संघांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये या मॅचला होते सुरुवात. श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं, इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं आणि वसंताने बहरावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा. आणि हाच पावसाळा सुरू असताना आदरणीय शंकर दादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण अनुभवत आहोत. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो 32 शिराळाच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपला पुनश्च एकदा खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मॅच झाले सुरुवात. प्रारंभिक जोडीमध्ये नेताजी आणि त्यांच्या सोबतीला सुहास ही आक्रमक जोडी आहे. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाहीयेत, लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 1चा जो कारभार आहे ना गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाज दत्ता एक भेदक मारा त्यांनी केलेली आहे. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता त्यांनी चांगल्या प्रकारे प्रखरतेने दाखवलेली आहे. दत्ता यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत 3 बॉल, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये, परंतु 2 नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे, ज्यांची आपण चर्चा अनेक वेळा क्रिकेटमध्ये केलेली आहे आणि किंबहुना चर्चेत असणारी नावं बांधून ठेवलेत. बॅकफुटचा पंच करण्याचा प्रयत्न, परंतु काय षटक हाताळलंय. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी, गोलंदाजी मधली भेदकता, अचूकता, गोलंदाजी मधली धार. पहिल्या षटकामध्ये दत्ता यांनी केलाय भेदक मारा. दत्ता भांबवडे गाव मांगले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी जबरदस्त केलेली आहे. अंगावरती येणारा बॉल त्याला वळवलाय डीपी स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. पहिला चौकार पहिल्या डावातला. एका बाजूला नेताजी डेरे पनुमरे तर एका बाजूला सुहास चव्हाण करुंगली अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आणि नेताजी डेरे यांनी हा पहिलाच चौकार ठोकलेला आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये हेही नाव चर्चेमध्ये असतं. अकुट टप्प्याचा उसळणारा बॉल, काय गोलंदाजी या ओव्हरमध्ये केलेली आहे. काही बॉल पुढे सोडले, काही बॉल पाठी ओढले, काही बॉल शरीरापासून दूर ठेवले, असं वैविध्यपूर्ण षटक इथे समाप्त होते. आणि या षटकामध्ये दत्ता यांनी प्रभावित केलं आणि अवघ्या धावा खर्च केल्या 4, परंतु एकही गडी बाद करू शकले नाही. परंतु सुरुवात आहे ना ती चांगली करून दिलेली आहे. नागभूमी स्पोर्ट्स या टीमला सुरुवात जबरदस्त करून दिलेली आहे, परंतु एका बाजूला साई दत्त वॉरियर्स या संघाने सुरुवात सावध केलेली आहे.
एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहे 4 धावा. एका बाजूला आता बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील सुहास चव्हाण जे करुंगलीचे नामवंत खेळाडू आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी आता नागभूमी स्पोर्ट्स या टीमकडून ज्यांच्या हाती षटक दिले वाकुर्डे गावचे विनोद माने यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे. षटक क्रमांक 2 चा कारभार सांभाळतील गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, परंतु एका बाजूला सुहास चव्हाण यांना धावसंख्येची गती वाढवावी लागेल. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावत आहेत. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती. दुसरीचा प्रयत्न तू ये मी ये या प्रयत्नामध्ये अगदी सहजरित्या 2 धावा या फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये विनोद माने वाकुर्डे या गावचे खेळाडू गोलंदाजी करत आहेत. षटक क्रमांक 2 चा कारभार त्यांच्या खांद्यावरती आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी हा पहिला बॉल टाकलाय ना, गोलंदाजी शैली जर तुम्ही पाहिली ना तर क्रॉस अँगलने गोलंदाजी ते करत आहेत. आणि प्रामुख्याने हे संपूर्ण प्रसारण जे आहे ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून होत आहे. संपूर्ण टीम त्यांची कार्यरत आहे. या स्पर्धेला कव्हर करते डीजे मास्टर मॅडी आणि त्यांचा संपूर्ण सेटअप या ठिकाणी आहे. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विनोद माने तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑनला बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. फलंदाज सुहास चव्हाण यांच्या बॅटमधून फटका षटकार. करुंगली ब्रँड मैदानाच्या आतमध्ये नाव सुहास चव्हाण. चांगली बॅटिंग केली. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट. ज्या प्रकारे जागेवरतून सुहास चव्हाण करुंगली यांनी हा फटका समोरच्या बाजूला खेळलाय. सरळ 6 धावेंसाठी गेला. सीमारेषा तोडणार हा षटकार होता. धावसंख्या वाढवणार हा षटकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा विनोद माने तयार. पुढील बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस आहे. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्विंगिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता विनोद माने यांचा. दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडंसं गवत वाढल्यामुळे बॉल तिकडे सापडला नाही आणि किंबहुना त्यानंतर बॉलची फेकी केलेली आहे. भूमिपुत्र मैदान 23 सेक्टर म्हटलं की स्पर्धेला 4 चांद लागतात आणि हे ते मैदान आहे ज्या मैदानावरती प्रत्येक टेनिस बॉलच्या किंवा रबर बॉलच्या खेळाडूला खेळाबसं वाटतं. हे ते मैदान आहे. 14 वरती 0 अशी स्थिती आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन पुन्हा एकदा सुहास चव्हाण. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. वेगाने 2 येत आहेत. गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत जाऊन पोहोचले. दुसरे काही खेळाडू आले, त्यांनी बॉलला संरक्षण दिलंय, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. धावसंख्या अगदी या षटकामध्ये हळवार पद्धतीने पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 16 धावा 0 गडी बाद. एका बाजूला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4च धावा होत्या, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्येची गती सुहास चव्हाण यांनी वाढवलेली आहे आणि सुहास चव्हाण बॅटिंग करतात 4 बॉलच्या पाठीमागे 12. ही एक चांगली रणनीती आहे या टीमसाठी बॅटिंग करत असताना साई दत्त वॉरियर्स या टीमसाठी. परंतु एका बाजूला नागभूमी स्पोर्ट्सला पहिल्या विकेटचा शोध अजून संपला नाहीये. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा हा बॉल आहे. 1 धाव तर धावून काढलेली आहे. 1 सिंगल धाव आणि पंचांनी कळवलंय, वैती सरांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, त्याच्यामुळे 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. या गोष्टी टाळाव्या लागतील. पहा गोलंदाजी करताना आपण चर्चा करतो ना की प्रत्येक गोलंदाजाची एक वेगळी शैली आहे. त्याच्यामध्ये विनोद माने जे वाकुर्डे गावचे आहेत त्यांची एक वेगळी शैली आहे. गोलंदाजी करताना एक साइड आर्म त्यांची ॲक्शन आहे आणि ॲक्शनबद्दल आपण चर्चा केली की अँगल तयार होतो की जो हात आहे ना तो हात बाहेरून घेऊन येतात आणि त्या प्रकारे केलेली गोलंदाजी फलंदाजाला विथ द अँगल खेळावी लागते. यावेळेला बॉल हवेत आणि बॉल यष्टांचा वेध घेतोय. पहिली विकेट फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. विनोद माने यांच्या बॉलची कमाल. बॉल यष्टांचा वेध घेतोय आणि फलंदाज त्रिफळाचीत केलंय. नेताजी ढेरे यांना माघारी पाठवलंय आणि नेताजी ढेरे क्लीन बोल्डने माघारी जातील. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम साई दत्त वॉरियर्स या टीमला. ऐकू एक छोटं संगीत. असा गेलो आणि असा आलो.
आतमध्ये आता बॅटिंगसाठी वाकुर्डे बुद्रुक गावचे अभिजित जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. परिस्थिती बॅटिंगसाठी अनुकूल आहे, कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सुहास चव्हाण आणि नेताजी ढेरे यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे साई दत्त वॉरियर्सच्या टीमला, आणि 18 धावसंख्येवरती पहिला गडी गमावलेला आहे साई दत्त वॉरियर्सने. पण हा क्लीन बोल्ड होता. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न, साईड ऑफ ॲक्शन म्हटलं ना की यॉर्कर बॉल. तुम्ही लसित मलिंग यांना पाहिला असेल, पंचांनी कळवलं की हा व्हाईट बॉल आहे. साईड ऑफ ॲक्शनने विथ द अँगल गोलंदाजी करायचे आणि अनेक फलंदाजांना त्यांनी त्रिफळाचित केलेलं आहे. यॉर्करमध्ये जे प्रकार येतात ना, एक स्विंगिंग यॉर्कर, एक पारंपरिक यॉर्कर, एक वाईड यॉर्कर आणि एक स्लोअर वन यॉर्कर, तोही कुणी हाताळला क्रिकेटमध्ये तर लसित मलिंगा. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतील का. एक टप्पा पडल्यानंतर बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून थोडासा पाठीमागे गेला आणि सीमारेषा ओलांडली. 4 धावेंसाठी येतोय चौकार. अंदाज चुकलाय, बॉल सीमारेषा पार चाललाय, 4 धावेंसाठी येतोय दिलासा देणारा चौकार. अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार गेला. धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पण अंदाज ही तुमची कल्पना असते, परंतु तुमचा अनुभव आहे ना हे जीवनातलं सत्य आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात आणि तोच अंदाज क्षेत्ररक्षकाने बांधला होता की बॉल मला थांबवायचा आहे, परंतु अंदाज चुकला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सीमारेषा पलीकडे गेला. सरळ 4 धावेंसाठी जो दिलासा देणारा चौकार होता. धावसंख्या आहे 23 धावा, 1 गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात आणि या षटकासाठी आता पनुमरे गावचे अमित पाटील. वेगासाठी अमित पाटील ओळखले जातात आणि त्यांनाच ओव्हर नंबर 3 मध्ये आणलेला आहे. अमित पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती तयार, जे याच टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. नागभूमी स्पोर्टचे राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, परंतु नाही. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा धावून काढलेल्या आहेत. तिसरीचाही प्रयत्न केलाय. एक छोटीशी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं या 2 फलंदाजांनी लगेच केलंय. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये केलंय. या गोष्टी क्रिकेटमध्ये ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, परंतु याचा विचार निश्चित करावा लागेल. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली आले होते, त्यानंतर बॉलची फेकी करेपर्यंत फलंदाजांनी 3 धावा धावून काढलेल्या आहेत. यानंतरचा सामना आम्ही अनाउन्स करत आहोत. दादा बॉयज आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स आपल्यामध्ये आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल, आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. यानंतरचा सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातला दादा बॉयज विपक्ष अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स असा होणार हा सामना आहे. आणि दोन्ही संघनायकांना आपण विनंती करूया की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीच्या कौलसाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल अमित पाटील. पनुमरे एक्सप्रेस ओव्हर नंबर 3. यावेळेला पुन्हा एकदा वेग आणि हा वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड, आणखीन एक फलंदाज त्रिफळाची होऊन माघारी येतोय. धक्का क्रमांक 2 अभिजित जाधव माघारी. एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे साई दत्त वॉरियर्सच्या टीमसाठी, तर एका बाजूला करुंगलीचे सुहास चव्हाण यांनी तळ ठोकलेला आहे. त्यांच्या सोबतीला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. करमाळे गावचे यश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला अमित पाटील यांची धारदार गोलंदाजी आहे.
आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गोलंदाजी मधली धाकता आहे. हा आणखीन एक डॉट आलाय. क्रॉस अँगल पाया बॉलची क्रिया, ओव्हर द विकेट गेले होते. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ओमसा MTCचं हे प्रसारण आणि फ्रंट अँगल पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल कसा खाली राहिला, बॅट वरतून आली. या सर्व गोष्टींचा आढावा आपण ओमसा MTC या वाहिनीच्या माध्यमातून घेतला. गोलंदाज पुन्हा तयार, अमित पाटील. पायांवरती असणारा हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला कोणतीही धाव घेण्याची मुभा नाहीये. काटकसरीचं षटक, षटक क्रमांक 3 इथे आपण अनुभवत आहोत. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत. फक्त 3 धावा, त्याही पहिल्या बॉलच्या होत्या. म्हणजे पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी कोणतीही धाव न देणारी आहे. कमालीचं षटक हाताळलेलं आहे. फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि बांधून ठेवण्याबरोबरच अमित पाटील यांनी विकेट मिळवलेले आहेत. परंतु एका बाजूला जय पाटील यांना चांगला खेळ करावा लागेल, माफ करा यश पाटील यांना चांगला खेळ करावा लागेल. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हेही विसरून चालणार नाही की नॉन स्ट्रायकर एंडला सुवाद चव्हाण आहेत. त्यामुळे सुवाद चव्हाण यांना जेवढा अधिक स्ट्राईक देता येईल ना तेवढा अधिकचं स्ट्राईक साई दत्त वॉरियर्स यांना द्यावं लागेल. का द्यावं लागेल? कारण सुवाद चव्हाण हे पहिल्या बॉलपासून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी आतापर्यंत 15 कुटलेले आहेत. त्यामुळे ही एक जमेची बाजू आहे साई दत्त वॉरियर्सच्या टीमसाठी. आणि धावसंख्येची गती वाढवायची आहे तर त्यांना सर्वाधिक स्ट्राईक करावं लागेल. एका बाजूला यश पाटील पुन्हा तयार, त्यांच्याकडे क्षमता आहे. पायांचा वापर करत पुढे आले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. अमित पाटील यांनी प्रखरतेने फलंदाजाचं वाचन केलं आणि त्यांना रीड करत ही गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3चा एक खेळ संपला आणि 3 षटकाच्या अखेरीस 26 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना साई दत्त वॉरियर्स टीमची ऐकूया या अंतिम षटकाकडे वळण्या अगोदर एक छोटंसं मधुर संगीत. डीजे मास्टर मॅडिया. ओव्हर नंबर 4 साठी पनुमरे गावचे आकाश मोहिते यांच्या नावी हे षटक आहे. आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी सुवाद चव्हाण ज्यांनी चांगला खेळ केलेला आहे. परंतु अंतिम षटकामध्ये आता किती धावा बॅटिंग करताना कुटणार साई दत्त वॉरियर्स ही टीम. आणि धावसंख्येची भूक या टीमला ठेवावी लागेल, कारण बॅटिंग करताना आतापर्यंत या टीमने 28च धावा कुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे 4 षटकांमध्ये 45+ धावा बनवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती शांतारामजी यमकर सर आहेत, जे हिंदीतले एक उत्तम समालोचक आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे 5 बॉल शिल्लक. बॉलर आकाश मोहिते, पनुमरे तयार. बॉल पुढे ठेवलाय पायांवरती, या बॉलची भेदकता, परंतु पंचांनी कळवले की दिशा खराब आहे, हा वाईट बॉल आहे. कुठेतरी या गोष्टीवरती नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजी करताना. फलंदाज सुवाद चव्हाण थोडे सफल झाले होते, परंतु डावीशी सोडून जाणारा बॉल पंचांनी लगेच कळवलाय. फ्रंट अँगल, साईड अँगल दोन्हींचा आपण आढावा घेऊया. खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, पायाला जाऊन भेदतोय. सुवाद चव्हाण संकेत हेच देत आहेत या बॉलच्या पाठीमागे की हो मी स्ट्राईक करतोय. आणि या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव घेण्याची घाई दोन्ही फलंदाजांनी केली नाहीये. किंबहुना यश पाटील धावत गेले होते अर्ध्या क्रीजपर्यंत, परंतु त्यांनाही पुन्हा माघारी पाठवलंय. परंतु येणाऱ्या काही उर्वरित बॉलवरती मोठ्या फटक्यांचं धाडस, आणि धाडस केलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मोठ्या फटक्यांची ललकारी. फटका हे भारी, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार.
यासाठी सुहास चव्हाण यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं, त्यानंतरच्या बॉलवरती आक्रमण केलं, तुटून पडलेले आहेत. धावसंख्येचं प्रलोभन हे ठेवावंच लागेल बॅटिंग करताना. साई दत्त वॉरियर्सच्या टीमला चला टॉससाठी या. दादा बॉयज आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होतं. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होतोय. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. पंचांनी कळवलेलं आहे की हा वाईड बॉल आहे, अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि तोही यशस्वी होतोय. धावसंख्या 38, 2 गडी बाद आणि शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा बॅट्समन सुहास चव्हाण तयार, ज्यांनी या सामन्यामध्ये जीव ओतलेला आहे. बॅटिंग करताना धावा चांगल्या प्रकारे कुठलेल्या आहेत. सर्व संपूर्ण क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की 30 यार्ड वर्तुळाची मर्यादा नसते. क्षेत्ररक्षण तुम्हाला सीमारेषे लगत लावावं लागतं आणि तोच प्रयत्न केलाय. नागभूमी स्पोर्ट्सने हेलिकॉप्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय आणि अखेर विकेटचं होतंय पतन. सुहास चव्हाण करुंगली येथील महागारी, परंतु एक झुंजार खेळ सुहास चव्हाण यांनी टीमसाठी केलाय आणि संघाला एक चांगलं योगदान दिलंय. 10 बॉल मध्ये 25 धावांचा काही मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या सुहास चव्हाण यांच्या झुंजार खेळीसाठी. एक चांगला खेळ त्यांनी केला. धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अंतिम षटकामध्ये आपली विकेट देऊन बसले. मिनी हेलिकॉप्टर फटक्यामध्ये पूर्णता नव्हती आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवला. विकेटचं झालं ते पतन आणि एक चांगला झेल पकडला सीमारेषेलगत. एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. माडिक युवा शक्ती मंदूरचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. 32 शिराया स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सचिन दादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान करत आहोत आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज क्लीन बोल्ड झालेला आहे आणि या बॉलची धाकता पहा. बॉल सर्व यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज त्रिफळाचीच झालाय आणि प्रथम बॅटिंग करताना साई दत्त वॉरियर्सच्या टीमने बनवलेले आहेत 38 धावा. 39 धावांचं लक्ष आहे नागभूमी स्पोर्ट्स या टीम समोर. येणारे बॉल 24 बॉल 39 धावा. हा संपूर्ण पहिल्या डावाचा सारांश आहे. ज्या प्रकारे साई दत्त वॉरियर्सच्या टीमची बॅटिंग राहिलेली आहे. नेताजी 7 धावा बनवून माघारी गेले 4 बॉलच्या पाठीमागे. सुहास चव्हाण यांनी प्रभावित केलं. 10 बॉलच्या पाठीमागे 25 त्यांनी कुटल्या आणि त्यानंतर अभिजित जाधव 2 बॉलच्या पाठीमागे 4 त्यांनी कुटल्या आणि यश पाटील आज खास काही करू शकले नाही. परंतु संपूर्ण फलंदाजीचा सारांश आपण पाहिला. आता गोलंदाजीचा सारांश आपण पाहूया. दत्ता यांनी पहिले षटक हाताळलं, 4 धावा दिल्या, कोणताही गडी बाद केला नाही, परंतु 5 डॉट त्यांनी टाकले. इकॉनॉमी चांगली राहिली. विनोद आले होते, त्यांनी 19 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. हे थोडंसं महागडं षटक राहिलं. अमित पाटील आले होते, त्यांनी 1 षटक हाताळलं, 1 गडी बाद केला आणि अवघ्या 3च धावा खर्च केल्या. या षटकामध्ये धावसंख्या थोडीशी कमी झाली, गती कमी झाली. आकाश शेवटच्या षटकामध्ये आले, 12 त्यांनी खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी गारद केले आणि 3 डॉट टाकले. संपूर्ण विश्लेषण आपण टॉस करूया. चला टॉससाठी आपण आलात का? दादा बॉयज आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. मुख्य व्यासपीठावरतून हा टॉस आपण करत आहोत. दोन्ही संघ नायकांना आपण आमंत्रित करत आहोत. आपण नाणेफेकीचा कौल करूया. यानंतर आपण पुढील सत्रासाठी आवाजामध्ये फेरबदल करूया. 39 धावसंख्येचा कशा प्रकारे होईल पाठलाग, कशा प्रकारे केला जाईल बचाव, आवाजामध्ये आपल्याला फेरबदल इथून पुढे आपण करत आहोत. परंतु तत्पूर्वी आपण टॉस करूया. चला टॉससाठी पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूया. दादा बॉयज जो संघ आहे शंकर दादा मोहिते यांचा आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स जो संघ आहे अरुण दादा मोहिते यांच्या मालकीचा, या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये पुढची लढत आहे आणि लढतीसाठी आपण विनंती करूया की आपण टॉससाठी या अशी विनंती आपण करूया.
जसं मात्र सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल आवाजामध्ये आपण फेरबदल करूया आणि इथून पुढे या धावसंख्येचा बचाव आणि कशा प्रकारे होईल पाठलाग आपण ऐकूया धावतं विवरण इथून पुढे कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज जोडूया आपण युवा समालोचक ज्यांनी अल्पावधीमध्ये प्रभावित केलेलं एक चांगलं समालोचन अनेक स्पर्धेमध्ये केलेलं आहे असं सुनील लांबोल सरांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आमंत्रित आणि त्यांच्या आवाजामधून ऐकूया या संपूर्ण सामन्याचा आढावा. येस थँक्यू सो मच निलेशजी मर्डेकर सरांना मायक्रोफोनवरती ऐकलं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहे सन्माननीय सचिन दादा यांच्या उपस्थितीमध्ये. एका साईडला अजय दादा आपल्याला पाहायला मिळतात तर दुसऱ्या साईडला सागर बनसोडे हे दोन कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळतील. टॉस कोण जिंकला सचिन भाऊ टॉस कोण जिंकला? येस दादा बॉयज टीमच्या कॅप्टनने अर्थात सागर दादा बनसोडे यांनी टॉस जिंकलेला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय सागर दादा निर्णय काय? बॉलिंग. थँक्यू. चला जाऊया सेकंड इनिंग मध्ये जिथे मात्र विजयासाठी लक्ष ठेवलंय. 39 धावांचं एक सोपं आणि माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणतं ही टार्गेट इथून मात्र विजयाची गॅरंटी देत नसतं. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. या क्रिकेटची ओळख आहे. अनेक कट टू कट मॅचेस आपल्याला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. आता याही मॅचमध्ये तसा रंगतदारपणा आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र मुळीच शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे यश पाटील. अपकमिंग यंगस्टर वयाच्या अल्पावधीन काळामध्येच आपल्या नावाचा ठसा या गोलंदाजाने उमटवलाय. करमाळे या गावाला बिलॉंग करतो परंतु आज तालुका लेवलचं क्रिकेट खेळत असताना कशा रीतीने प्रदर्शन राहील हे देखील आपल्याला पाहायचंय या मॅचमध्ये. यावेळीला फिगर रोल्स केले होते परंतु हा फुलटॉस होता. फुलटॉलला फुल टोल करता आलं नाही बॅटरला आणि या बॉलवरती एकच धाव आता इथून मात्र प्राप्त होती. एक धाव टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्यानंतर धावसंख्येचा श्री गणेश अकाउंट इथून मात्र ओपन केलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटील इथून मात्र तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळीला देखील फिंगर रोल्स केले होते परंतु विकेट किपरच्या प्रयत्नांना इथून मात्र दाद दिली जाईल. ज्या पद्धतीने त्याने जलांग मारली आहे ज्या पद्धतीने त्याने स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच करत हा प्रयत्न केला जबरदस्त विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाले. सुवास चव्हाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. लास्ट जवाब एफर्ट्स ऍक्शन रिप्ले मध्ये नीट नेटका आणि क्लॅरिटी क्वालिटी असलेलं ओमसाई MTC हे चॅनल खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या अनुषंगाने करते. यावेळेला विथ द टर्न हा फटका सजवलाय. हा बॉल अगोदरच ओळखला आणि या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6-6-6 हा षटकार पहा SDG. अप्रतिम दर्जाचा फटका इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात यश राऊंड विकेटनं. यावेळीचा हा बॉल इथे मात्र गती भरपूर आपल्याला पाहायला मिळाली परंतु पंचांचा इशारा
पंच कवायत प्रकार करत असताना आमच्यापर्यंत दर्शवतात की हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत आणि एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज यश निघालाय राऊंड विकेटनं. यावेळेला देखील शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल करतोय. हवाई सफर टाटा बाय बाय आणखीन एक लॉफ्ट केलाय आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. यस डीजी सकाळच्या सत्रामध्ये सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपण महादेव कदम यांच्या बॅटमधून पाहिले. आता या मॅच मध्ये सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतील का बॅटर दत्ताच्या बॅटमधून. यावेळेला हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली ठेवला. दुर्बल क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलच्या मागे स्वार झाले आणि या बॉलवरती 1 धाव इथून मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल गोलंदाज यश आता इथून मात्र तयार होतोय. पाहूया आता या बॉलवरती कमबॅक केलं जाईल का यशच्या दरम्यान. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतात. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावलाय आणि या बॉलवरती आता धाव आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. अशा रीतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 17 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष जर का आपण बघितलं तर 39 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. आता इक्वेशन उरलंय 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज या मॅच मध्ये. पाहूया या लक्षाचा आता कशा रीतीने पाठला केला जाईल. खेळाडूंना कळकळीची विनंती आहे टीम मीटिंग आपण घेऊ नका कारण आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. त्यामुळेच की काय आपल्याला इथून आता फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. 20 मिनिटांचा प्रत्येक संघाला प्रत्येक टीमला आम्ही कालावधी दिलाय प्रत्येक इनिंगसाठी. त्या 20 मिनिटांपेक्षा अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. याकडे कॅप्टनचं लक्ष असू द्या. आता गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आले नेताजी ढेरे. आणखीन एक या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंगच्या रनवेवरती. या वेळेला वॉल कॅच काय झील पकडलाय. जबरदस्त बॉलला इथे मात्र पकडलं गेलंय. प्रयत्नांची आहुती देत असताना हा फिल्डर यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याने या बॉलला गॅदर केलं जबरदस्त. परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नव्हता. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तिथे मात्र एकच धाव आता इथून मात्र घेतली जाते. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. बॅट्समनला माहिती आहे आता पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या बॅटमधून भरपूर धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये कुठेतरी सिंगल डबलनं देखील धावफलक हलतं ठेवावं लागेल आणि तोच प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला आहे राऊंड विकेट नेताजी ढेरे. यावेळेला फटका हवेत खेळला कॅच होईल का पाहावं लागेल. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक झुंजार आणि ताबडतोब इनिंग त्याच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाली. गाण्यानं वेड केलं तेच गाणं आपण ऐकलं चिन टपाक डमडम आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाली होती. आमचे समालोचक मित्र राहुलजी शेसाट असा डायलॉग त्यांनी
म्हटलं होतं आणि ती क्लिप भरपूर व्हायरल झाली आणि तेच सध्या गाणं आपण ऐकलं डीजे मॅडीच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतात नेताजी डेरे. जवळचे मित्र आहेत, एकाच गावातील हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. पाहूया नेताजी आता पुन्हा एकदा तयार झाला आहे दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. गोलंदाज तयार. यावेळीचा फटका हवेत खेळलाय. टायमिंग प्रॉपर होईल का? हो, टायमिंग प्रॉपर झालंय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्याबरोबरच पहिल्याच बॉलवरती हात खोलून बॅटिंग करण्यास सुरुवात केलेली आहे बबलू पाटील यांच्या बॅटमॅन. धमाका षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. वर्षातील 365 आणि 365 दिवसांपैकी कमीत कमी 300 दिवस हे दोघ जण एकत्र असतात, परंतु आज 32 रबर बॉल प्रीमियर लीगच्या अनुषंगाने एकमेकांच्या विरोधात आता या दोघांमध्ये चांगले बॅटल रंगले. आल्याबरोबरच नेताजी यांच्यावरती प्रहार केले बबलू पाटील यांनी. ह्या वेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावरती हा बॉल रिलीज केलाय आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. आता या दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगलंय. यावेळेला देखील हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली राहिला आणि इथे मात्र एक षटकार आल्यानंतर त्यानंतरचे 2 बॉल डॉट बॉल आलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी नेताजी डेरी यांची. आणि आता ओव्हर नंबर बघता बघता 2चा देखील खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 24. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. ऐकूया डीजे मास्टरच्या वतीने एक सुमधुर संगीत. यस डीजे. बारा बॉल मध्ये 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संतोष आपल्याला पाहायला मिळतात महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. पाहूया या ओव्हर मध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर नेक्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजावरती भरपूर प्रेशर नसणार आहे, परंतु इथे मात्र घडतंय काय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिला. मॅक्झिमम हाय अँड हँडसम गगनाला गवसणी घातणारा उत्तुंग षटकार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेला. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील मानस इथून मात्र दाखवला आहे आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. आता बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 7 धावांची गरज. गोलंदाजाला इथून मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय हा उत्तुंग षटकार. जब 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या सहाय्याने आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नागभूमी स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अवघ्या 1 धावेची गरज असताना आणखीन एक आसमानी टोला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि आता 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विजयाचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये या मॅचला फिनिश केल्या. अभिनंदन. आणि नागभूमी स्पोर्ट्सचा संघ या मॅच मध्ये विजय ठरलाय. हार्ड लक बॅड लक आपण देऊयात अर्थातच साई दत्त वॉरियर्स या टीमला. आणि नेक्स्ट मॅच जिथे दादा बॉयज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला. चला मैदानाचा ताबा लवकरात लवकर आपण घ्यायचा विनंती आहे. दादा बॉयज टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिलं षटक हाताळलं आणि पहिलं षटक